मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि युवराज दोघेही आता मार्केटमध्ये चाललेले असतात। तेव्हा आता युवराज गाडी चालवत असतो तर पिंकी आता वर उभी राहून अगदी निसर्गाचा आनंद घेत असते। ती त्या गाडीतच हातवारे करून नाचू लागते। तेव्हा आता युवराज तिला खाली बसवत असतो। त्यानंतर तो देखील उभा राहतो तर पिंकी म्हणते गाडी। पिंकी लगेच त्याला गाडी चालवायला सांगते। तेव्हा आता दोघे गंमत जम्मत करतच मार्केटमध्ये जातात। तर दुसरीकडे डॉल्बी बॉल घेऊन हॉलमध्ये येतो। आईसाहेबांना आवाज देत असतो परंतु त्या कुठेही नसतात। म्हणूनच तो आता समोर बसलेल्या चित्राला म्हणतो की अगं वहिनी, मला चहा करून दे ना। तेव्हा ती म्हणते मी आत्ताशी नेल पेंट लावतीये आणि तुमचं काय चाललंय डॉल्बी भाऊजी, चहा करून दे, चहा करून दे। डॉल्बी म्हणतो अगं वहिनी, तुझ्या हातचा चहा खूप छान असतो ना म्हणून म्हटलं। तर ती आता म्हणते की नाही, अजून मला तयार व्हायचंय, मी अजूनही पूर्णपणे तयार झालेली नाही, किचनमध्ये जाणार नाही असं म्हणून ती आता तेथून जाते। तेवढ्यातच नीरी आता तेथे येते आणि मी तुमच्यासाठी चहा बनवते असं म्हणते। तेव्हा आता डॉल्बी म्हणतो नको, उगीच माझ्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका। तेव्हा नीरी म्हणते अगोदर नोकरासारखी काम करायची तेव्हा खूप काम असायचं, आता मी माझ्या मर्जीने काम करते ना, तर करू द्यात मला, बनवते मी चहा। तेव्हा डॉल्बी आता ठीक आहे असं म्हणतो। दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत असतात। नीरी किचनमध्ये असलेली असताना डॉल्बी आता एकटक नीरीकडे पाहू लागतो। नीरीही लगेच त्याच्याकडे पाहू लागते। दोघेही एकमेकांकडे पाहून आता गालातल्या गालात हसत असतात। तर इकडे पिंकी आणि युवराज मार्केटमध्ये आता आलेले असतात। तर भाज्यांचा भाव कसा करायचा हे पिंकी युवराजला शिकवत असते। युवराजकडे सगळ्या भाज्यांच्या पिशव्या असतात। तेव्हा तो पिंकीला म्हणतो की तुम्ही घ्या ना एखादी पिशवी। पिंकी म्हणते एरवी मला उचलून घेत आहे ना त्या कारणावरून, आता ह्या भाज्यांच्या पिशव्या उचलायला काय झालं। युवराज म्हणतो मी गंमत करत होतो, शेवटी ही बॉडी कशासाठी बनवली आहे मी, तुम्हाला पण घेऊ का ह्या पिशव्यांबरोबर उचलून असं म्हणून तो ॲक्शन करून दाखवतो। पिंकी म्हणते की नाही। त्यानंतर ती आता तिथे असणाऱ्या बांगड्या टिकल्या घ्यायला जाते। तर आता आरशामध्ये तिला एक माणूस पाठलाग करताना दिसतो। पिंकी त्याच्याकडे निरखून पाहत असते। येलो कलरचं त्याने जॅकेट घातलेलं असतं। पिंकीला ही गोष्ट समजते। पिंकी त्याच्या पाठीमागे धावणार असते परंतु तो दिसेनासा होतो। युवराज म्हणतो काय झालं। पिंकी म्हणते मला मघापासून असं वाटतंय की आपला कुणीतरी पाठलाग करतंय। तेव्हा युवराज म्हणतो काहीतरीच असतं हा तुमचं। आता तेथे समोरच पाणीपुरीवाला असतो। तेव्हा आता पिंकी त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की खरंच इथे कुणीतरी उभं होतं का। तेव्हा युवराज म्हणतो तुम्हाला भास झाला असेल। तेव्हा पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि युवराजला म्हणते मला पाणीपुरी खायची आहे, पाणीपुरी दिसल्यानंतर मला काहीही सुचत नाही। तर आता ठीक आहे असं तो म्हणतो। तर दुसरीकडे नीरी ही डॉल्बीकडे पाहत असते। तेव्हा ती अचानक पातेल्याला हात लावते तर ते पातेलं गरम असल्यामुळे तिच्या हाताला जोराचा झटका बसतो। ती आई ग असं जोरात ओरडते। डॉल्बी घाबरतो आणि तिच्याजवळ येत जास्त लागलं का असं विचारतो। लक्ष देऊन जरा काम करायचं ना, किती भाजले हे। तो हळूच आता नीरीचा हात हातात घेतो आणि त्या जखमेवर फुंकर मारतो। तर नीरी एकटक त्याच्याकडे पाहतच राहते। डॉल्बी देखील तिच्याकडे पाहत असतो। दोघेही एकमेकांमध्ये अगदी रंगून गेलेले असतात। त्यानंतर आता नीरी म्हणते की जाऊ का मी आता। तेव्हा डॉल्बी म्हणतो थांबा, हा 1 मिनिट थांबाल ना। तेव्हा नीरी म्हणते हो। तर तो आता लगेच मलम आणतो आणि त्या जखमेवर लावतो। नीरी आता कौतुकाने डॉल्बीकडे पाहत असते। मनातल्या मनात म्हणते हा किती काळजी घेतोय माझी। तर इकडे आता युवराज आणि पिंकी दोघेही पाणीपुरी खात असतात। दोघेही एकमेकांना ती पाणीपुरी भरवत असतात आणि खूप खुश असतात। त्यानंतर आता पिंकी म्हणते की जाऊयात का आपण घरी। युवराज म्हणतो अजून काही खायचंय का तुम्हाला, तुमचं पोट भरलं ना। पिंकी म्हणते हो माझं पोट भरलंय, आता आपण चहा घरी जाऊनच पिऊयात। तेव्हा युवराज ठीक आहे असं म्हणतो। तर आता माझी पर्स तिथे मागेच राहिली असं पिंकी म्हणते आणि त्याच्याकडून भाजीची पिशवी घेत म्हणते की तुम्ही पर्स घेऊन येताय ना। तेव्हा युवराज हो म्हणतो आणि पर्स आणायला जातो। तेवढ्यातच पिंकीचा पाठलाग जो माणूस करत असतो तो तेथे येतो। पिंकीला जोरात धडक देतो, पिंकीला खाली पाडतो आणि तेथून जातो। पिंकी आता खूप घाबरते, तिच्या हाताला थोडं लागतं पण। तसंच युवराज तेथे येतो आणि तिला भॉ असं करतो। तेव्हा पिंकी म्हणते तुम्हाला मस्करी सुचतीये का। तर आता ती युवराजला काही सांगत नाही पण मनातल्या मनात विचार करते की आपला कुणीतरी पाठलाग करतंय, मला हे माहितीये। तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते। चित्रा आता सुशीलाभोवती तनतन करते की मी अजिबात
चहा करणार नाही, मी सकाळी चहा केला होता, आत्ता दुसरं कुणाला तरी सांगा. तेव्हा सुशीला म्हणते, काय तुझ्या हाताला काय झाले चहा बनवायला? साधा चहा तर बनवायचा आहे ना. तेव्हा आता ती म्हणते, मी सकाळी बनवला होता ना, आता मी किचनमध्ये जाणार नाही. तेव्हा सुशीला आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते, मग त्या घाटवडीच्या मुलीला सांग बनवायला. तेव्हा आता चित्रा म्हणते, ती घरात असेल तेव्हा ना, कुठे दुपारी युवराज बरोबर गेली आहे फिरायला, म्हणजेच हनीमून सुरू झाल्यासारखं वागतीये नुसती, किराणा आणि भाजीपाला आणायला. तेव्हा आता सुशीला म्हणते, तिच्याकडे कुणी जबाबदारी दिली? तेव्हा आता माईसाहेबांनी जबाबदारी दिल्याचं चित्रा म्हणते. तर आता पिंकी विरोधात सुशीलाचे कान आता लगेच चित्रा भरवू लागते आणि म्हणते, आपल्याला स्वयंपाकघरामध्ये काही थारा नाही, ती घाटवाडीची मुलगी आल्यापासून तिच्याकडेच आहे. सुशीला म्हणते, तिचा काय संबंध? ती केव्हापासून या घराची मालकीन व्हायला लागली? तेवढ्यातच आता माईसाहेब तेथे येतात आणि दोघींनाही चांगलंच सुनावतात. म्हणतात की तुम्हा दोघींना तर किचनमध्ये पाय ठेवायची ॲलर्जीच आहे. आणि चित्रा, तुझं तर सांगूच नको ग, तुला तूर डाळ, मूग डाळ, हरभऱ्याची डाळ यातलाच अजून फरक समजत नाही. तेव्हा चित्रा म्हणते, शिकेल हा माईसाहेब, मी सुद्धा शिकणार, मी त्याचे कोचिंग क्लास देखील लावणार आहे, असं चित्रा म्हणते. त्यावरती सुशीला म्हणते, गप्पा बस ग, काही पण बोलू नकोस. तर आता सुशीला माईसाहेबांना विचारते, तुम्ही सगळी जबाबदारी त्या घाटवाडीच्या मुलीकडे का दिली? तेव्हा आता माईसाहेब म्हणतात, तू तर आहे ना ग एका आमदाराची बायको, तू कशी किचनमध्ये जाशील, काम करशील? मग असली कामं मी पिंकीकडे दिली तर काय बिघडतं? आणि तशा तुम्ही दोघीही काही कामाच्याच नाही, म्हणून मनासज्जना भक्ती पंथेची जावे, असा म्हणतच आता माईसाहेब तेथून जातात. तर चित्रा लगेच तोंडवाकडे करते. इकडे निरी बाहेर स्विमिंग पूलजवळ आलेली असते. तेव्हा तिला आता डॉल्बीने तिच्या जखमेवर जी फुंकर मारलेली असते ते सगळं काही आठवत असतं. ते सगळे क्षण आठवत ती तेथेच बसते. तेवढ्यातच डॉल्बी तेथे येतो, त्याचा बॉल पाण्यात पडतो. निरी त्याला खुणावून तेथे बसायला सांगते. तेव्हा तो म्हणतो, खरंच बसू का तुमच्याजवळ? तेव्हा निरी म्हणते, हो. तुम्ही आज लवकर आलात का प्रॅक्टिसवरून, असं ती विचारते. तेव्हा आता तो म्हणतो की मी गेलोच नव्हतो, माझं मनच लागत नव्हतं. दोघेही एकमेकांकडे आता पाहू लागतात. तेव्हा तुमचा हात बरा आहे ना, असं तो विचारतो. निरी म्हणते की तुम्ही वेळेवर औषध लावून दिलं ना, म्हणून बरा झाला. तेव्हा आता तो म्हणतो, तुम्ही अशी घरातील कामं करत नका जाऊ, मला नाही आवडत. निरी म्हणते, पण मला आवडतात ना तुमची कामं करायला, मी आत्तासुद्धा तुमच्यासाठी अंडी उकडून ठेवली आहेत, ज्यूस पण बनवून ठेवलाय. तेव्हा आता डॉल्बी तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा तुम्ही हे माझ्यासाठी करताय का, असं तो अगदी प्रेमाने विचारतो. तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहत हो असं म्हणते, आणि तुम्ही पण माझ्या दीदीसाठी, माझ्यासाठी, बाबांसाठी खूप काही करताय. आणि मला नेहमीच वाटायचं की श्रीमंत घरची मुलं ही माजोरडी असतात, पण तुमच्याकडे पाहून असं वाटतं की श्रीमंता घरची मुलं माजोरडी नाही तर काही काही प्रेमळसुद्धा असतात. तेव्हा आता डॉल्बी तिच्याकडे पाहून हसतो. तेवढ्यातच बॉल आता जवळ येतो, तर डॉल्बी तो घ्यायला जातो, पण त्याचं डोकं आणि निरीचं डोकं एकमेकांवर जोरात आदळतं. आता तो लगेच तिची माफी मागतो. तेव्हा ती म्हणते, कधी कधी असं दुखणं पण खूप चांगलं वाटतं. तेव्हा डॉल्बी आता तिच्याकडे पाहतो आणि हळुवारपणे तिच्या डोक्यावर फुंकर मारतो. त्यानंतर इकडे पिंकी आणि युवराज घरी येतात. तेव्हा पिंकी म्हणते, धनी, पिंकी कोचिंग क्लासेसचा आजचा दिवस संपला, आता सामान घेऊन आतमध्ये या. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. पिंकी आता पुढे जाते. निरी आणि डॉल्बीला एकत्र पाहते. तिला खूप राग येतो. ती निरीवर खूप जोरात ओरडते. तेव्हा निरी म्हणते, काही नाही, माझ्या डोक्याला जरा लागलं होतं. तेव्हा खरंच लागलं होतं का, असं पिंकी विचारते. आणि इथून निघ अगोदर, असं म्हणते. तेव्हा निरी गुपचूप तेथून जाते. तेव्हा पिंकी डॉल्बीला म्हणते की काय चाललं होतं इथे. डॉल्बी खूपच घाबरतो, त्याच्या हातांचा थरथर काप होतो. तेवढ्यातच युवराज तेथे येतो. तेव्हा तो विचारतो, काय रे डॉल्ब्या, तुझ्या चेहऱ्याचा रंग एवढा का उडालाय? तेव्हा तो म्हणतो की काही नाही. की म्हणते, काही नाही, मी त्याला अभ्यास करायला सांगत होते, अभ्यासाकडे लक्ष दे असं म्हणत होते. तेव्हा युवराज म्हणतो की डॉल्ब्या, वहिनीचं ऐकायला काय होतं, अरे तू अभ्यास करत जा. तेव्हा तो पहा, आपल्याकडे एक माणूस पाहतोय, असं डॉल्बी म्हणतो आणि लगेच गाडीजवळ जातो. पण आता तेथे कुणीही नसतं. तेव्हा युवराज त्याला पिशव्या घेऊन आतमध्ये यायला सांगतो. तर पिंकीला अजूनच संशय येतो की नक्कीच कुणीतरी आपल्या मागावर आहे, काहीतरी गडबड आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता माईसाहेब सुशीला आणि चित्राकडे सगळ्या घराची जबाबदारी न देता पिंकीकडे देतात. सुशीला आता लगेच व्हिडिओ कॉल बापूसाहेबांना करते आणि म्हणते, पहा हे काय चाललंय. तेव्हा आता इकडे घाटवाडीची मुलगी तर आपल्या डोक्यावर नाचायला लागली असं बापूसाहेब म्हणतात. तर दुसरीकडे पिंकीसाठी आता कुणीतरी तेथे गजरा आणून ठेवतं. तिला वाटतं की युवराजने आणला, पण युवराज म्हणतो, नाही, मी आणलाच नाही. तेव्हा आता तिला वेगळा संशय येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.